शिक्षण अधिकारीच्या विरोधामध्ये जो तुम्ही पाऊल उचललेला आहे, जो त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत जो गुन्हा दाखल केलेला आहे, तो पूर्ण विषय काय एकदम सविस्तर आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे धन्यवाद देतो आणि एज्युकेशन डिपार्टमेंट संदर्भात मी जी भूमिका घेतली आहे ते मी मधुबन प्रेस स्कूल या नावाने 23/10/2024ला उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय यांना मी तक्रार टाकली होती. 3 महिने झाले त्याच्यावर कारवाई होत नाही, म्हणून मी आपल्या सरकार पोर्टलवर 9/2/2025 आणि 27/2/2025ला पुन्हा तक्रारी टाकल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी अंबरनाथ यांनी त्या शाळेला 7/4/2025 रोजी भेट दिली आणि त्या शाळेला भेट दिल्याच्या अहवालामध्ये जी माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने जो काही रिपोर्ट यायला पाहिजे होता त्यात कुठलाही उल्लेख केला नाही आणि माझ्या जातीय देशभावनेने त्यांनी जो काही त्या अहवालात उल्लेख केला आहे त्यांनी माझा म्हणजे व्यक्तीच्या आणि संस्थेच्या याच्यातला कुठलाही त्याने दुवा ठेवला नाही आणि मलाच जातीसूचक शब्द काढून मला अपमानित केलं आहे. त्या संदर्भात मी वेळोवेळी गट शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना वैयक्तिक माझे फोनवर बोलणं होत होते, पण तरी त्यांनी त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता पुन्हा मलाच अपमानित करणारी भाषा त्या अहवाल वापरली आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारची धमकी मिळालेली आहे का? तुमच्यावरती कोणत्या प्रकारचं काय दबाव वगैरे आणण्याचं काय षडयंत्र त्यांनी केलेलं आहे का? त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, धमकी तर नाही, दबाव पण नाही म्हणजे माझ्यावर आतापर्यंत कोणाचा असा, कारण माझी बाजू रास्त आहे म्हणून मी न्यायालयीन लढा लढण्यासाठी किंवा या गोष्टीला पुढे करण्यासाठी मी त्यांना अगोदर सूचितही केलं होतं की साहेब, तुम्ही सदर अहवालामध्ये जी काही जातीवाचक किंवा जातीय अपमान द्वेष भावनेतून तुम्ही जी काही कारवाई केली आहे ती योग्य नाही आणि त्यावर तुम्ही पुन्हा संबंधितांना योग्य त्या चौकशी करून तो अहवाल द्यावा अशी माझी विनंती म्हटलं. संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांचे नाव काय आहे, अजून त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. मी ज्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या 2 अधिकाऱ्यांवर जी कारवाई केली आहे त्याचे एक आहेत श्री वेकंडे म्हणून विस्तार अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी जे विदा पोतेकर यांच्या विरोधात मी ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत 30/10/2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे? हो, गुन्हा दाखल झाला आहे. ते त्यांना अटक झालेली आहे का? ते आता कुठे? नाही, मग मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की सदर आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. तर माझी पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की मी 30/10/2025ला जो गुन्हा दाखल झाला त्या बाबतीत माननीय ACP आणि DCP दोघांना संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे आणि दोघं ऑफिसरांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. जर असं झालं नाही तर मी 7 दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषणाला बसेल आणि त्यांच्या विरोधात मी कायदेशीर लढा लढेल. तुम्ही काय अर्ज दाखल केलेला आहे का? हो, अर्ज दाखल केला आहे. मी आरोपींना अटक होण्याबाबत ACP आणि DCP यांना अर्ज दिला आहे. जर का या 7 दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी DCP ऑफिसच्या बाहेर आमरण उपोषणाला बसेल आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन करण्यासाठी मी माननीय उपसचिव शिक्षण संचालक यांना मी पत्र देणार आहे की यांना सदर पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. तसेच विदा पोतेकर गट शिक्षण अधिकारी यांनी आदिवासी मुलांची जी काही शिष्यवृत्ती येते त्या शिष्यवृत्तीमध्ये त्यांनी अपहार केला आहे. त्यांची शिष्यवृत्ती
म्हणजे त्यांनी हडप केली आहे. तर अशाही प्रकारचे त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गुन्हा केला आहे. त्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई होण्यास माझी शासनाला विनंती आहे. याच्या अगोदर त्यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे का? हो, भ्रष्टाचार म्हणजे हाच की पंचायत समिती अंतर्गत येणारी जी काही आदिवासी मुलांची जी शाळा आहे, त्या शाळेतल्या मुलांच्या शिष्यवृत्ती जी आहे, ती शिष्यवृत्ती त्यांनी दिली नाही. त्याच्यात अपहार केला आहे. धन्यवाद. थँक्यू.